पुढची बातमी आज वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण आहे। त्यामुळे नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये गोदावरी नदीमध्ये विविध धार्मिक विधी पार पडत आहेत। नदीच्या पाण्यात बसून साधू महंत पूजाविधी करत आहेत। होम हवन देखील करण्यात येत आहे। रामकुंड परिसरातून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। आज वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण आहे आणि या चंद्रग्रहणाच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर या चंद्रग्रहणाच्या काळात देवपूजेला विशेष महत्त्व आहे आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर नाशिकच्या रामकुंड येथील गोदावरी नदीपात्रामध्ये मोठ्या संख्येने आपल्याला या ठिकाणी साधू महंत वेगवेगळ्या मंदिरांचे पुजारी या ठिकाणी नामजप करताना पाहायला मिळत आहे। खरं तर चंद्रग्रहणाच्या काळामध्ये देवाची पूजा करणं, देवाची आराधना करणं याला विशेष महत्त्व आहे। एकूण जर पाहिलं तर या चंद्रग्रहणाच्या काळामध्ये पूजाविधीला विशेष असं महत्त्व आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर या रामकुंड असलेल्या या परिसरामध्ये आपल्याला या पूर्ण चंद्रग्रहणाच्या काळात मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पूजाविधी या ठिकाणी सुरू असल्याच्या एकूणच पाहायला मिळत आहे आणि या संपूर्ण चंद्रग्रहणाच्या काळामध्ये अशा पद्धतीनं संपूर्ण रामकुंड परिसरात या नदीपात्रामध्ये गोदावरी नदीपात्रामध्ये नामजप या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला दिसून येतोय। कॅमेरामन किरण कटेरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। दरम्यान चंद्रग्रहणानिमित्त राज्यासह देशातील अनेक मंदिरं बंद ठेवण्यात आली। संध्याकाळी 6:48 ग्रहण कालावधी संपणार आहे आणि ग्रहण संपल्यानंतर विधिवत पूजा करून मंदिरं भाविकांसाठी खुली केली जातील। तर कोलकातामधून दिसणारं ग्रहण सध्या आपण बघतो आहोत। चंद्रग्रहण काही वेळच भारतामध्ये दिसणार आहे। 6:48 हे ग्रहण संपणार आहे आणि त्यामुळे पुढच्या काही मिनिटांसाठी हे ग्रहण आपल्याला बघायला मिळेल। अगदी चंद्राचा एक कोपरा झाकळल्याचं आपल्याला दिसतं आहे आणि सध्याची ही दृश्य सध्या आपण बघतो आहोत। तर महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी या चंद्रग्रहणाचे पडसाद उमटल्याचंही आपण बघतो आहोत। अनेक ठिकाणी मंदिरं बंद ठेवण्यात आलेली होती, जी आता थोड्या वेळात ग्रहणाचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा एकदा खुली होतील। तर नाशिकमध्ये कशा प्रकारे धार्मिक विधी सुरू आहेत याची ही काही दृश्य सध्या आपण पाहतो आहोत।